आज जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण 10 वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल मूळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे मूळमधलं ढाबा आहे, त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी ईव्हीएम आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं। ताबडतोब त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी संबंधित ईव्हीएम त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं। ताबडतोब आम्ही पोलिसांना, अधिकाऱ्यांना आणि संबंधित आरो ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं। मॅडम पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या, कारण खूप मोठा जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की ईव्हीएम ही एवढी सुरक्षित वस्तू आहे, ती अशी बेवारस अशी कशा काय पद्धतीने बाहेर आली। आमच्याकडे झोनल ऑफिसर नेमलेले असतात, त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असते। राखीव मशीन दिलेली होती, तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते, त्यांच्याकडे ती राखीव मशीन होती। ते मशीन जमा करायला इथं आले होते। इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅग ह्याच्यात ठेवली होती गाडी। ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले। त्यामुळे त्या व्यक्तींनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहित नाही, पण ते कशाला तरी बाहेर गेले गाडी घेऊन। गाडी मध्ये ईव्हीएम तशाच बाहेर गेले। आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की ईव्हीएम आहे गाडी, म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथं सगळे लोक गोळा झाले। आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोना की तुमच्या 2 ईव्हीएम तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत। म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथे आलो कारण माझी गाडी बाहेर गेली, पण ते गाडी बरोबर तिकडे गेली, गाडी शोधायला आणि मग तिथं ते सगळा पुढचा सीन आला। आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली।